गेलं. काय काय घेतलं आतापर्यंत सामान बघ तुझा? त्यांना पुडी घेतली, हा अजून? गायच्या पण घेतली. हा अजून? फक्त एकच चीज नाही भेटलेली, हा जी मेन आहे ना ती हा. नाही भेटली त्यांना. भेटत हा भेटत अजून काय काय घेतलं सामान? दुसरीकडे मटण भेटलं. भेटलं का? मटण घेतलं का त्यांनी? भेटलं ना. भेटला? हा, हम्म. भेटलं. सगळं झालं आता तुझं? हा, झालं. अजून बीर त्याच्या बरोबर कुठं कुठं काय कुठं कुठं भेटतं तिथं घेऊन जा त्याला. नाही त्याला हुशारच. हुशार आहे? हुशार आहे ते. हा सगळं हुशार आहे ते. पण पैसे नाही ना त्याच्याकडे. मग आता काय करायचं? सोडून टाक आता विषय. नाही भेट पैसे नाही ना त्याच्याकडे. पैसे नाही. पैसे किती आहे म्हणून त्याच्या मी खिशात? त्यांना पण काय मागितलंच नाही. मी पैसे किती दिवस आहेत त्याच्या झाले. खिशात बघ जरा. हा? त्याच्या खिशात पैसे किती आहे बघ जरा. नाही ना, पैसे कामच नाहीये त्यांना, तर पैसे कुठून येणार आहेत? तू अडवलं का त्याला? नाही मी नाही अडवलं. त्याच्या पाठीमागे तरच काय आहे? मला तर वाटतंय त्यांना भरपूर काम करावं आणि माझ्या मेवणीचं पोट भरावं, भरपूर काम करावं. ते आता काय त्याच्या आणून घरी देतात काय ना, त्रास आहे चिकन मटण का? आणून देतात. मेवणी त्याच्या बरोबर त्याला साथ देतो ना तुझ्या मेवणीला. हा. त्याला काय घरात त्रास आहे का बघ जरा. नाही त्याला कुठला आजार आहे का? त्याला तर त्यानं बघावंच लागणार आहे एकदा. हा. काय म्हणून? ते कुठं बी जातात ना बाहेर हा जातात, तर त्यांना एकदा दाखवावंच लागणार आहे. हा हा. त्यांना दाखवावंच लागणार आहे. त्याच्या आणि त्याच्या बायकोचं जमतो का? अहो लय जमतंय मी त्याला. लय जमतं. किती मुलं बाळ त्याला? 4 पोरी आहे ना त्यांना. 4 पोरी. हा, लय हुशार माणसं ते. काम धंद्यावर काय तरच आहे का त्याला? नाही काहीच नाही, पण लोकांची नजरच आहे बरं. हा हाय काय म्हणून आहे? त्यांच्या मावशीची नजर आहे त्यांच्यावर. कशासाठी? काही काम होऊ नये म्हणूनच आहे. काय करते का ते त्याला? हा, काय काय केली ती आतापर्यंत? सगळं करते. ते त्यांना धंदाच बांधून टाकलाय त्यांचा. धंदाच बांधलाय. बांधलं. कुठं काढलेलं आहे? काय केलंय? त्यांना दुकानाच्या समोरच आहे बघा. त्याचं दुकान चालू नाही म्हणूनच होतंय सगळं. त्रास होतो का त्याला? त्यांना फिरव लय अडचण आहे ती. लय अडचण आहे त्यांना, लय अडचण आहे. काय झालं की पळापळीच आहे, नुसती पळापळीच आहे त्यांची. काय दुकानासमोर कुठं काढलेलं बघ जरा. कुठं उजव्या बाजूला आहे का डाव्या बाजूला? नाही डाव्या बाजूलाच केलंय ते. डाव्या बाजूला आहे. काय आहे त्याच्या वस्तू? काय आहे? ते लय भारी वस्तू ठेवलेल्या आहेत तिनं. हा. ते लय शोधावं लागणार आहे. लय शोधावं लागणार आहे ते. सगळं आडून ठेवलेलं आहे का? सगळं चाळून ठेवलंय. त्यानं काम करून आहे, त्याचे पाय बांधले होते. हा हा. ते घेऊन गेलं ना मग ह्याच्या बरोबर काय तर इथे उघडलं नाही का मग आतापर्यंत? नाही ते उघडणार नाही. मग ती बसली, चांगली बसली. तिला वाटतंय त्याचं काम चालू नाही काय. तिनं लग्नापासूनच त्याला हे केलंय. हा. जे लग्न झालं का तिच्या पोरायचं तवाच केलंय तिनं. बर. मी यांच्या मागच आहे फिरायलेलं. ते मला लय भारी माणूस वाटतंय, लय भारी. म्हणून मी त्यांच्यावर नजर ठेवतोय की यांना कोणी काय करतं माझं लक्ष आहे, माझ्या मेवणीवर बी आहे, त्यांच्यावर बी आहे. ते साथ देते म्हणून मी त्यांच्यावर लक्ष ठेवतो. त्यांना काहीच केलं नाही मी अजून, काहीच नाही. त्यांच्यावर लक्ष आहे माझं लांबून. पण त्यांच्या घरातलेच लोक त्यांना बांधून ठेवतात. त्यांना झोपावा, त्यांना काम करू नये. माझ्याकडे पण यायचं बंद केलंय त्यानं. बंद केलं माझ्याकडे पण यायचं. किती वर्षापासून याच्या सोबत आहे? आम्हाला 4 वर्ष झाले ना आता. 4 वर्षे. तुला साथ देतो? पैसे देतो का खर्चाला? हा देतेच ना. पण ती नाही मागणार. ती कधी नाही मागणार, कधीच नाही मागणार. ते इथं कशाला घेऊन आलं? म्हणजे काय त्याच्या मनात काय आहे? कारण बहिणी जवळ होती ना. लय त्रास दिला बहिणीनं तिला, लय
हा लय त्रास दिला. तिला खाऊ देत नव्हते, त्यांचे स्वयंपाक करा, त्यांचे कपडे धुवा, हा सगळं करायला म्हणजे यांना नाही जमलं. यांना बघून साथ दिली तिला. हा घरी बी लावलं, गावाकडं लावलं तिला. हा तिला गावाकडं लावून मग परत बोलवलं, तिचे डॉक्युमेंट तयार केले सगळे. हा तिला कामाला लावलं चांगलं. हा त्यामुळं बहीण लय जळती तिच्यावर. तिला वाटत असताना माझे लेकरं सांभाळत होती. हा बरं हिनं मूर्खपणाचं काम केलं नाही ना. तिने मूर्खपणाचं काम केलं, जाताचे लेकरं सोडून ही कुठं जाती, एरवड्याला जाती. हिनं नाही जायला पाहिजे ना. माझे लहान लहान लेकरं सोडून एरवडा गाठती. गजाला जाती, नाही जायचं हिनं. माझी मेवणी लेकरं सोडत नाही कधीच. लेकरं नाही सोडे, त्यांना घेऊनच राहते ती. करायला नाही बरोबर यांना त्रास होणार आहे. त्यांचे पाय लय दुखणार आहे लय. त्या बाईनं केलंय तसं. तिला सांगा ना एकदा सोडून दे म्हणून सांगा. ते माणूस नाही येत असा, सगळ्यांसाठी पळणाराच माणूस आहे. ते काहीच करत नाही तसं. ते आता तू आता त्याला मुळे सगळं